एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा एवढा जगदानी एवढा जगदानी मागे तुळशी दळपाणी होय भक्ती तैसा पूर्वी धरावी ती इच्छा आला नावा रुपा तुका झाला सुपा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा श्री संताची माथा चरणाम विश्रांती पाऊल समराव करी वाढली अंतरी प्रेम सुख वर्ण आवाज कमी करा म्हणला मानवजी ब्रह्मा आरोत तुले गंजितिंद्रिय बुद्धिमारा विष्णू वातात्मदेवानायुक्तम श्रीरामदूतम शरणं प्रवती नागेंद्रहाराय त्रिलोचनाय वस्मांगधाय महेश्वराय नित्याय शब्दाय दिगंबराय तस्मै नमोकाराय नमः शिवाय तो कथे कारी
कीर्तनी होती लोका ताळमृदंग श्रुती देखा कयानमोत आता वसुदेव रामाची पुण्य पाहून प्रसन्न होती श्रुती देव त्या माझी नमोदंडवत जमीक ऐसा भगवान स्थिरावला जिजाऊच्या पोटी ज्याचा जन्म झाला आज ही ज्याची अजरामर कीर्ती नमस्कार माझा शिवछत्रपती मूर्ती धन्य जिजाऊचे बुद्धी धन्य वीर जन्मले छत्रपती केले धर्माचे रक्षण नित्य संतांचे पूजन सत्तेसाठी दिली प्राण भगवेला दिले निशान ऐसा कोटी पुत्र भावान समर्थपणे केली सेवा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा वरुण कीर्ती जयांचे केले स्मरण सकळा विधीची हरिकरून तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता एवढा प्रभू भावी तिने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती चार
एवढा प्रभू भावी एवढा प्रभू भावी तिने संपुष्टी राहावी भक्ती केला कैसा पूर्वी धरावितीचा प्राप्त वस्तू प्राप्त सेवेचा परिहार मौजे तुम्ही सुसंस्कृत सुशिक्षित पारमार्थिकाची म्हणजे गौरापुरी नगरीमध्ये भगवान हनुमंताच्या पवित्र परामध्ये थोर साधू संतांच्या कृपाशीर्वादानं समस्त ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्यातून परिसरातील सर्व उपस्थित भजनी मंडळ गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार आणि तुम्ही सर्व श्रोती मंडळीच्या उपस्थितीमध्ये चालत असणारा हा 7 दिवसाचा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्षे 14वे दिवस 5वा या 5व्या दिवसाची ही आलेली अनपशी कीर्तनरूपी सेवा सेवेचं पुष्प माझ्यासाठी अज्ञानी बालकाच्या पदरात पडलेलं आहे आणि म्हणून 5व्या दिवसाच्या या सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य देवळाशी सुप्रसिद्ध साधू वैराग्य महादेवला यांना गुरु असा 4 चरणाचा बद्ध जीवाला मुक्त परमात्मा कसा पकडता येईल सांगत सांगणार महापर्व काय 12 जानेवारी ज्याने वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातुश्री राजमाता जिजाऊच्या जयंती आहे आई आवरून मोठी ज्यानं स्वराज्य घडवलं महाराज म्हणले हे नवल अशा 72 मुलाला जन्म देणारी माय भाकर धन्य ज्याची माता धन्य ज्याचा पिता साठविला दाता अशा 72 मुलाला ज्या माईनं जन्म दिला त्या माईंच्या
जयंती कुछ पवित्र लागते बरं. भाद्र मुलं जन्माला येण्यासाठी आईची कुस पवित्र लागते. आयसा देई गुंडा ज्याचा पण हे माईच्या पोटी जन्माला येत नाही त्यासाठी माईची कुस पवित्र लागते. म्हणून ज्याने स्वराज्य घडवलं, ज्याने मोगलांपासून सुटका करून त्या भयानक परिस्थितीतून सुटका करणारे छत्रपती शिवाजी महाराज. महाराज मोठीने धन्य जिजाऊची खुशी. महाराजांना धन्य का दिले नाही म्हणले, ज्या खुशीत तो महाराज जन्माला आले हे फक्त गातेत हुडकू नका, हे का नाही. एक पोवाड आहे बघा, धन्य धन्य शिवरायाची बिरदाई, धन्य धन्य शिवरायाची बिरदाई, खुदलो महाराज मुजरा महाराजा मुजरा नव्हता गरीबाला वाली कोणी कधी होईल कधी होईल माझ्या डबे भवानीला मुजरा मानाचा शोळ्याला नाही, शोळ्याला जेलमध्ये नाही, जिजाऊ मातेला आहे का नाही. माय सर्व श्रेष्ठ आहे का नाही. त्या राज्यात तुम्ही आम्ही राहतोय, तुम्ही आम्ही भाग्यवान महाराज. आपले संस्कार विसरू नका, संस्कार जपा. देश धर्म जात पंथ संप्रदाय या गोष्टी जपल्या पाहिजे. लाचारी पत्करू नका.
एका शस्त्राला तरी पत्करले नाही आपण. एक शस्त्र होत, शस्त्र. त्या शस्त्राने आपला स्वाभिमान सोडला. पडली भवानी जेव्हा विनीच्या बाहेरी रणात फिरली कधी तिला महादारी सत्त दौलतीच्या सावरत्या पुढेला चारी कधीच झोपली नाही दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा सारथीने ठोकरला मला ठेवल्याचा देशतीने पांघरला. धर्मरक्षणासाठी सज्जती भवानी झाली जुलूम करत्याच्या रक्तांनी ती न्यारी महाराष्ट्रावर प्रेम महाराष्ट्रावर प्रेम स्वातंत्र्याचे गाय महाराज आपला धर्म सोडला नाही. आपण त्यांच्या राज्यात राहतो. आपल्या धर्माची आपण स्वाभिमान पाळला पाहिजे. बस पुढे जायचं नाही. महाराज सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या द्वारे मोठ परमात्म्याला कसं पकडता येईल, देवाची प्राप्ती जीवनामध्ये काय केल्याचं याच साधन सांगतात. का या जीवाच्या माग एक बद्ध दशा लागली. कोणती बद्ध दशा आहे म्हणाल? पुनरपि जननम पुनरपि मरणम जठरे शयनम पुनः पुनः. माती खाते हो यशोदा म्हणे माती होय म्हणे माती खाते. हे बघ म्हणे दाबू ज्या बी वेळेला त्यानं माती खायला सुरू करील त्या वेळेला फक्त मला येऊन सांग. बरं आपल्याला म्हणजे आता खाऊच लागला मुली आणि म्हणून सांगायला लागले असं पाय. घेतले काठीन पळत आल्या कृष्णाच्या कानाला झाले कृष्णा मारावया तिने उभारी काठी मारावया त्या
उगारले काठी कृष्णा माती खाल्ली का मुख पसरुनी डावी मातेला आकर पाप केल्याच्या नंतर जीभ दिसली नाही, दात दिसले नाही. भवनी त्या पोटी 14 दिकी अनंत ब्रह्मांडे उदरी एवढा प्रभू भावी. हे बार काय वय त्या ज्या बोलती बरोबर लग्न जमलं याच हासुराच्या पिढी बरोबर, आणि ती सगळी जबाबदारी शिंदेवाल्या बाबाकडे दिली. नारदाकडे त्याला पाहुण्याची सोय सगळी सोय नारदाकडे. कालीवाक देवानं ग बसवला. देवानं महाराज देवाच्या लग्नाची लग्न पत्रिका समुद्राला व्हॉट्सअपवर पाठविली. समुद्र म्हणला देवाच्या लग्नाला आपण कसं गैरहजर राहू. निघाल कोण? समुद्र निघाला. नारदाला जवळ आल्यावर फोन केला, म्हणजे आलो मी, खावायची सोय करा. आता समुद्राने येणं नारदाला घामच फुटला का? मागच्या पावसाळ्यात वडीनं बेजार केलं गावाने वडीनं. असे कितीतरी वडे सामावून घेणारा समुद्र, आणि ती समुद्र जर देवाच्या लग्नाला आला चोपदा जायचं नाही. काय करावं? नारदाला भीती. पळत आले कृष्णा. देवा देवा म्हणजे हे काय नसलेले हिरगड काय, म्हणजे आपल्या बिरादामध्ये समुद्र आलाय, येऊ लागलाय. समुद्राला येण्याची सोय काय म्हणजे थांबण्याची, कुठं थांबवायचा? देव म्हणजे जिल्हा परिषद शाळेत थांब. देवा देवा म्हणजे खाता करू नका, घाम आला मला. देव म्हणजे नारदात ताण घेऊ नका. एवढा असं डाव्या हातावर एक केस उपटीला आहे का नाही? एक केस उपटीला. त्या उपटिलेल्या केसाच्या छिद्रात आका समुद्र लपवला. एवढा याच्या एवढा मोठा कोणी नाही, आणि याच्या एवढा लहान कोणी नाही. एवढा एवढा त्याचं उत्तर आहे, जेवढा त्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणात भाव आहे एवढा एवढा प्रभू भावी तेने संपुष्टी राहावी. मग भावाची काय ताकद आहे? होय भक्ती केला पैसा पूर्वी धरावी ते. सगळ्याला गोकुळात एक प्रसंग सांगतो. अजून 7 मिनिटं शिल्लक आहे. कपाच किती वाजत अण्णा? ए अण्णा 5 मिनिटं शिल्लक आहे. 10 25 बघा
भक्ताचा अंकित आहे. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावे प्रेम. होय भक्ती केला जैसा केला तैसा होय. भाव्य सोय काय नवल आहे. होय भक्ती केला तैसा. रडायला बघा कृष्ण रडायला इतका रडायला. नान परी समजावे ते ती खाया देते थापटून निजविते परियासी डोळा लागेना रडता राहीना रडता राहीना. काय केले नाना प्रकारचे उपाय करून बघितले पण कृष्ण काय रडायचे थांबना. सर्वांगी फुटला यशोदा घाबरली. माय काय झालं असेल कृष्णाला. काय झालं असेल चुन्या. ए वागा ए पिल्या पिल्या लियाकला म्हणतात का बायकोला म्हणते. लियाकला पिल्या म्हणू द्या ओढणं नाही. नवीन लग्न झालेली पोटी पिल्या त्यामुळे कोंबडीच. कृष्णा रडू नको पण रडायचं काय थांबना. घामाघूम झालेल्या यशवरीची नजर दारात पडली. दारातून एक गवळण जात होती. नाथ महाराजांनी त्या गवळणीचं वर्णन केलं. वारी आणि कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले. वारी आणि कुंडल हाले 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 डोळे मोडीत राधा. राधा जात होते राधे इकडे मा इकडे इकडे काय त्या अगं रडायचं थांबणार तुला समजवतोय का बघ. थोडी घागत खाली आधी पाळणा घरात आज करून पाळण्यात वापरून बघितलं. ह्याला कळालं मला आधी केलं. इशारा जाता जाता समजने वाले को इशारा पटला. मी त्यावरून रडत होता. राधेनं वाकून बघितलं. नजरा नजर झाली. खत 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 हसायला. यशोदा म्हणून माय लई चित्र आहे की दिसतंय तसं नव्ह. अर्धा तास झालं मी समजावाले 3 वाटाची माती टाकाले मिरच्या टाकाले चेपर उठराले तरी डोळ्याचं थांबणे. राधे हे राधे काय मैया अगं तुला बघून हसायला तुझी ह्याची ओळख आहे का. राधा म्हणजे आताची नाही याच्या लागी हो याची लागी हो त्याची हो. याच्यासाठी नाना याद केले याच्यासाठी त्यागेले भोग. आजची ओळख नाही म्हणजे आमची लय जुनी ओळख आहे. बर लय बोललो जाग घेऊन घालला नेही श्याम सुंदरा
त्याच्या अलीकडला शब्द झडप करी म्हणजे लवकर. आता वेळ करू पुढे. घे गडे राधे कृष्णाकडे वरी देई गो जीवनाला. घे गडे राधे कृष्णाकडे वरी देई गो जीवनाला. मला सुद्धा ऐकली आज ऐकली बोलून मी नियादा म्हणजे खाली राजा घरी घेऊन पुढे बसविलं. हा भाकऱ्या करायला राजा 2 वर्षाचा कृष्ण पुढे बसविलाय. दार बंद आहे. हिने ग बसाव का. राधा भाकऱ्या थापीत थापीत करायला. कृष्णा मला लय बोला वाटायला तुला. जरा मोठा होशील का. जरा मोठा होशील का म्हणल्याबरोबर चवळीची शेंग लांबव का. 8 वर्षाचा झाला. बोल ए राधे बोल. राधा म्हणून मानलो बीपीच वाढला राधीचा. एका शोध करतात गप्पा गोष्टी सुरुवात आहेत. इतक्यामध्ये राधेचा नवरा आला. कोण असेल मध्ये बोलू लागले. कान लावला हात मारे राधे कळवर. राधेने ऐकलं कृष्णा ए कृष्णा काय मालकाने पहिल्यासारखा लहान हो. कृष्ण म्हणे कान सुद्धा देईन तुझ्या. काळ्याच्या पांढऱ्या होत्यात राधे. काळ्याच्या पांढऱ्या होत्या. पांढऱ्याच्या काळ्या पालिश मारून करायला. बाळाचं तरुण होते का तरुणाचं बाळ होते. तरुणाचं म्हातार होते का म्हातारीचं तरुण होते. हा तरुणाचं म्हातार होते. म्हातारीचं तरुण होता येत. लहानाचं मोठं होता येते. मोठीचं लहान होता येत नाही. एवढा संदेश आहे का या फुटकांडीचा. काय मोठं होण्याच्या नादी लागू नका. परमार्थ लहान होण्याचा प्रयत्न करा. का जितकं जितकं तुम्ही लहान व्हाल तितकं तितकं तुम्ही देवाच्या जवळ जा. लहान कुठं जागा देवाच्या पायाजवळ तुका म्हणे बरवे व्हावे. लहान लहानच लहानाची मला मोठ्याला येत नाही. काय मस्त लागले. टाळ वाजवाले. कधी मध्ये टाळ वाजत वाजत मला वाकडं बी दाखवायला. कौतुक आहे ह्या लेकराचं. काय आहे शिवा महाराज कौतुक आहे. कीर्तन झाल्या झाल्या अशा 2-4 बाया कुठलं होतं की माय सावळा पांडुरंग काय टाळ गोड वाजित होत. काय गोड नाचत होत. कुठल्या की माय त्याच्या डोक्यावरून हात धुवून त्याला जवळ घेतात आणि तिची प्रेमानं पप्पी घेतात. कुणाची
असं कधी झालं का? कीर्तन झाल्यावर 2-4 डागल्या किती विना तुझ्या चौकदार जय अंगी मोठे पण तयारी कठीण लहान राहा. जेवढं लहान राहा, लहानाचं जीवन हे कौतुकाचं जीवन आहे. राधे लहानाचं मोठं होता त्या मोठीचं लहान होता येत नाही. राधेने हात जोडले, हो कृष्णा मला माहिती आहे म्हणे तू ज्याला 2 वर्षाचं डायरेक्ट 8 वर्षाचं होता येतंय त्याला 8 वर्षाचा डायरेक्ट 2 वर्षाचा का होता येत नाही. मी तुला शरण आलो, माझी लज्जा तू राख. देव म्हणले आता आवडे गडे शरणांगता देव राखी वाक्य विघ्नाची. लहान झाले राधेने इच्छा केली मोठा हो, मोठा झाला राधेने इच्छा केली लहान हो, लहान झाला होय भक्ती केला. बघा कौशल्यासाठी राम झाला, ऐश्वर्यासाठी कृष्ण झाला, द्रौपदीसाठी देव लुगड झाला, आपणची लुगडी होऊन हा. द्रौपदीवर संकट पडलं, घड्याची घड्या घेऊन आला, घड्याची घड्या. पण देव विचार करू लागले दिलेली साडी द्रौपदीला नेसण्यापर्यंत वेळ लागल आणि त्या भर सभेत नकबर तरी माझ्या द्रौपदीचा अंग दिसल. स्वतः साडी झाला, स्वतः साडी साडी होऊन द्रौपदीची लज्जा राखली. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. जशी इच्छा करेल तशी प्रकारची देव पूर्ण करते. पण इच्छा लई खतरनाक आहे बरं. इच्छा चांगली नाही, इच्छा मुरळी पाहू नका, पडाला नरकर बारी. परवा दिवशी हे नाही ते ती करा भातवडा आमच्याकडनं बार्शीच्या जवळ. एक जण मला मला फुलवारा लय अंग वाटलाय मला तुमचा म्हणा. मी म्हणला फुलवारा पुस नाही पौष फुलवारा म्हणले की बाईनं तिला तराठा बाबा चौकदार माझ्याकडे पळतच बंद करा फुलवारा बंद करा. म्हणलं का बायको म्हणा माझी. जय जगदंबे पूर्ण कदंबे.
कर महाराज बंद करा फुलवाला बंद करा बंद करा महाराज तिच्या अंगात देव सोडला काय म्हणतो बघा चोरदार मला बंद करा म्हणाले चोरदार आणि तिकडून बाई पप्पाला बजाव देव काय ऐकूस ना चालू कीर्तनात चोरदार गेलं बायकोच्या पाय पडले काय चुकलं देवा सांगा देवा ओ बालका काय चुकलं देवा मी इथं मला तिला करून घेतलं की चुकले काय नाथ महाराज म्हणे इच्छा मुरळी पाहू नका तिच्या नादी लागू नका का पडाल नरकाद्वारी या इच्छेनं काय केलंय चांगल्या चांगल्या लोकांना नादी लावून दगा दिला आपलं कुठं मानाव नारद चुकला चाळा नारदाचं भजन चुकलं इच्छेनं धडक मारिली नारदा उचलून घे वाटलं पण आवडायचं नाही काय धडक मारिली नारदा काय झालं नारदाची नारदी झाली भूत लागले नारदाला आणि 60 पोरे झाली त्याला नारदाला चोरदार एकच बायको 80,000 बायका होत्या गुरुला सोन्याच्या नगरीचा राजा होता काय कमी होतं त्या रावणाला 80,000 पट राण्या होत्या पण एका परस्त्रीवर इच्छा केली सीतामाईवर नगरी सोन्याची केला रावणाचा छेदा दुर्योधना मारिले गदा घेतला प्राण येळका मदन दोखे वड पंचा इच्छा चांगली नाही पण जशी भक्ताने इच्छा केली तशा प्रकारची देवाने पूर्ण केली काय नाही 5 मिनिटात बोलून थांबायच्या आता वेळ लांब जाईल पूर्वी धरावी ती इच्छा अर्जुनाला कर म्हणा मनस लागे ना दवला पुरात जागवाच्या अर्जुनानं हस्तिनापुरातले अर्जुन हस्तिनापुरात कर म्हणा मन उदास वाटायला देवा काय म्हणले अर्जुन काय म्हणजे कर्मच नाही बघ मुनी नगरीत कुठं तो फिरायला जावं वाटले देव म्हणजे गोव्याला जायचो का म्हणाले मग अशा ठिकाणी जाऊ म्हणजे ज्या ठिकाणी एकांत आहे शांत वातावरण आहे देव म्हणजे ठीक आहे पहाटे सकाळी 3 वाजता देव उठले स्नान केलं अर्जुना उठविलं स्नान करायला लावलं रथाला घोडे झोपले देवाला रथाचा सारथी झाला अर्जुनाला रथात बसविला ज्ञानोबाने वर्णन केले बघा दुसऱ्या अध्यायात काय काय प्रेम आहे म्हणजे भक्तावरचं ज्ञानोबा आहे देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पण भारताचे करी तू असे
अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे बहुते वारे. काय प्रेम होतं म्हणजे अर्जुनावर. डायव्हर झाला आणि मनोवेगानं रथ निघाला. उंच असं हिमालयाच्या पहाडी डोक्यावर सूर्य आला. किती मैल रथाला म्हणत नाही. उंच उंच डोंगराच्या कड्या, जिकडं बघावं तिकडे हिरवळ, थंडगार वारा, झुळ 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 पाणी वाहू लागले. पक्षी किलबिल करू लागलेत. काय ते डोंगर, काय ते झाड, रम्यमय वातावरण. देवने अर्जुना कसं ठिकाण एकच नंबर म्हणजे. आणि अर्जुनाला रथातून पुढे देवाने मुंगळं काढलं. अर्जुना बसायला टाकलं. एका मुंग्याला टेका देऊन बसले अर्जुन. देवने अर्जुना काय देवा म्हणजे सकाळी झोपलेले घोडे उपाशी त्यांच्या पोटाची सोय करतो म्हणजे असं जातो थोडं चालतो येतो घेऊन म्हणजे बसायचं तो वर्ष. देव गेला घोडे चालायला. अर्जुन बसले. एकांत चांगला आहे पण साधूसाठी चांगला आहे. तुमच्या माझ्यासाठी एकांत चांगला नाही. का म्हणे आम्हा हे साधू म्हणावं. साधूसाठी एकांत चांगला आहे. विषयी माणसाला एकांतात काय सुचवलं. अर्जुन बसले. बसल्या बसल्या मनात विचार करावे. काय राव काय हिरवळ इथली, काय पाणी जुळजुळ वाहिले, काय डोंगर आहे, काय थंडगार हवा आहे. अशा ठिकाणावर ती पाहिजे होती म्हणला. कोण? सुभद्रा. ती पाहिजे होती. एखादा माणूस, एखादा महाराज जर कीर्तनात वैराग्याच्या गोष्टी सांगायला का, बायला जर सांगायला नवऱ्याच्या पाया पडत जा, रोज नवऱ्याला आपल्या हाताने आंघोळ घालीत जा, नवऱ्याची सेवा करी जा म्हणून सांगायला का, तर माणूस कीर्तनात बसून विचार करत मला काय राव आजच्या कीर्तनाला तिला आणावं लागत होतं. काय मला भांडी घासायला लावले मला. का तुम्ही एखाद्या पंक्तीला गेला गुलाबजामनाचा बेत आहे, कुणाची आठवण होती, नाताची आठवण होती. काय राव गुंड्याला आणलं असतं तर बरं झालं असतं. 2 जामून खाल्ले असते त्याने. वाटते का नाही? आठवणी का नाही? तसं अर्जुनाला वाटायला या ठिकाणावर ती पाहिजे होती. देवासंग आलो ही चकली झाली. सुभद्रा पाहिजे होती. घोडे चाललेल्या कृष्णाकडे विश्वास पडला. अर्जुनाला सुभद्रा पाहिजे. देवाची लगेच काय केलं, घोडे कांगरे जरा गुतवी दे नव्हतं पण एवढं सांगायला कांगरे जरा घोडे गुतवी दे आणि आपणच सुभद्रा होऊन इच्छाला सुभद्रा झाला देव. सुभद्रेचं रूप धारण केलं आणि ज्या ठिकाणी अर्जुन बसले त्या ठिकाणी आली ना अर्जुनाच्या अशी बोटी ठेवली डोळ्यावर. चापचीला अर्जुन कोण आहे? बांगड्या. सुभद्रे आल्या पुढं. कशी आली? आता अर्जुन कळून निवाय किती मलरत आलाय पत्ता नाही. पहाटे 3 वाजता रथ निघाले, दुपारचे 12 वाजले आणि इच्छा केल्या सुभद्रा आले का मोबाईल मधून पडली कळव का नाही? आलीच हो आली. बस बसलो उजव्या बाजूला. गप्पा गोष्टी सुरू झाल्या. 4 वाजूस्तर बोलली. 4 वाजूस्तर. 4 वाजता कृष्णरूपी सुभद्रेच्या ध्यानात आलं. यदा कदाचित घोड्याने जर कांगरे रूप ठेवला तो घोडे पाटलाच्या सोयाबीन मध्ये जाते. आता टाइम करून जमत नाही. माझा काय सुभद्रे 4 वाजले मग घरी काम भरपूर पडलेत. येते बघा. येऊ का? येते बघा. येऊ का? अर्जुन वयाची जा. तुझा बी आता बाहू यायचा टाइम झाला. मनातल्या मनात म्हणाली मीच आहे ग मला फसवतो का? येते बघा. येऊ का? येते बघा. येऊ का? गावात आल्याला महाराज वाटला उतारा पुन्हा 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 येऊ का? येऊ का? येतो बघा. येऊ का म्हणायला तर कार्यकर्त्याला समजायचं महाराजाला नोट कमी पडले काही. बरोबर की? येऊ का?
अर्जुन ओळखीला म्हणे येऊ का म्हणाले त्या अगदी सुरुवातीला या गोरक्षणाची काही ना काहीतरी आठवण म्हणून पाहिजे. काय द्यावं? बोटातली अंगठी होती तेव्हा मोबाईल नव्हता, नाही तो शेल्फ काढून ठेवला असता. अंगठी काढली अर्जुनानं सुभद्रेच्या बोटात घातली. गेली सुभद्रा आला घोडे घेऊन. चला चला म्हणे हो चला. बसला अर्जुना रथात. हाणारा हे रथ बोट करायचं. अर्जुनाचं लक्ष गेलं. बिपिन शुगर संगत वाढला अर्जुनाचं. आपल्या अंगठी सारखी अंगठी ह्याच्या हातात कशी? बरं ह्याला विचारायचं तर चोरी उघडी पडते कसा तर धीर धरला. पण ही कुठं का बसायला? आता हे आमच्या महाराजासारखे आमच्या मोठ्या महाराजासारखे दिसायले महाराज नाही का नाही बाबा? मला ओळख नाही. बेट मोगरा खदगाव. आमचे बाबा व्यासच होते महाराज. आणि ते ज्यांच्याकडे आम्ही शिकलो होते ते कीर्तनात सांगायचे दृष्टांत. आमटीचं बोट एक कवागड बसत नाही म्हणायचे आपा आणि नंतरचं नाक एक कवागड बसत. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. बघा तुम्ही आमटीचं बोट त्याकडे 5 ग्रॅमची आमटी केली आणि बोटात घातली. माळवीच्या बाजारात गेलो. मिरच्या कशा, वांगे कसे, बटाटे कसे. एक माळी जरा चॅप्टर होती म्हणजे करू भावीचारी नाही मला आमटी दाखवायला. तिने जरा निपर होती. तिनं पदर महाग सारला असा. तिच्या दंडात 10 तोळ्याचं सोन्याचं कड होतं. ती म्हणायची 15 रुपये पाव. तुम्ही कीर्तन करले कोण? आता आमच्या मागात म्हणले का अशी पायनं सांगायची पण ती तेवढं आपल्याला तिचं नाही जमणार. आमटीचं बोट एक बसत नाही आणि नंतरचं नाक एक बसत नाही. बघा तुम्ही कसा तर धीर धरला. हस्तिनापुरात ते दिला रथातून उडी मारली. पळ सुभद्रे, ए सुभद्रे सुभद्रे काय सुभद्रे पाहिली काय? दुपारी बोलताना मी तुझ्या बोटात अंगठी घातली ती कुठा? सुभद्रा म्हणजे बिगर पाण्याची टाकली. कुठली अंगठी कुणी घातली कुणाला घातली? काय म्हणजे थटा करू बघ सुभद्रे. दुपारी लय वेळ बोललो 4 वाजेपर्यंत. येताना भेट म्हणून तुझ्या बोटात अंगठी घातली कुठा? सुभद्रा म्हणजे मालक तुम्ही तर माझ्या बोटात अंगठी घातलीच नाही पण दुपारी जिच्या बोटात तुम्ही अंगठी घातली ती कोण होती? लागलं तर भागून दुवारायचं. आला देव पळत आली ना हो म्हणजे मागसर पुन्हा बघा तुझ्या भांडणात पडायचं. हे माग देव म्हणजे कसं हो भांडण कशा अंगठी पाहिजे. हो हो म्हणजे ही अंगठी तुझी आहे का? त्या अंगठीच्या कडेत ये होत. ओळखीला मला हो माझी वाटली पण देवा माझी अंगठी तुमच्या बोटात आली कशी? देव म्हणजे जशी इच्छा केली तशी पुरवी धरावी. जशी इच्छा केली म्हणजे सुभद्रा तू होतास का? देव म्हणजे हो. सुभद्रा तू? देव म्हणजे हो. मग दुपारी बोललेलं देव म्हणे हाय थोडं रेकॉर्डिंग करून. जशी भक्ताने इच्छा करी तशी प्रकारची इच्छा पूर्ण केली. एवढा जगदानी काय आवडते मागे अतिप्रिय आवडे तुळशी तैशीची प्रीती करी भोळ्या भाविका. त्याला काय आवडते म्हणजे बुका तुळस आवडते. तो आला कसा? तो का आला नावा रूपा. तो का म्हणे झाला सोपा. कसा आहे तो? निर्गुण आहे. रंग नाही रूप नाही नाही तुझे रघुराया मै गुलाम निर्गुणाते कैशी द्यावे निर्गुणाते कैशी पहावे. ज्या गावाला गेलोच नाही त्या गावाचं वर्णन करता येईल का? ज्या व्यक्तीला पाहिलंच नाही त्याचं वर्णन करता येईल का? नाही येणार. पण महाराज म्हणजे निर्गुण असणारा परमात्मा सगुण झाला का? अव्यक्त ते आकार आले. बापा आले गुणवंत आला नावा रूपा. तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा.
पुरवी धरावी तीचा 10:55 हो गई करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध कोणी 25 मिनिटं झाले आगाव कार्यकर्ते मंडळीने ओव्हर टायमाची नोंद घ्यावी 10:30 वरी 25 मिनिटं आहेत का पाठी तिकडं काढचं नाही गोड निवेदन या निवेदनामध्ये माझ्यासारखे अल्पमती अल्पज्ञानी खुजार होणे आला मला वाटतं 7-10 वर्ष झालं हे का नाही निरंतरपणे 8-9 वर्ष झालं आमच्या मोगलाजी मामामुळं ही सेवा निखंडपणे आज किती अडचण होते तरी पण चकली हाना वाटलं नाही का दौलापूर हे माहेर आहे आणि दौलापुरातील निवडी कधी लेक आहे एक प्रेम संबंधाने बाकी आता भरपूर फिरलो आलो गेलो आता युवाटना जाऊ वाटना तो भाग वेगळा पण दौलापूरचं प्रेम थोडं विशेष आहे आणि त्या प्रेमाच्या खातीर आपल्या लेकीला विसरलं नाही दिवाळीच्या सणाला म्हणजे साप्त्याला का होईना आपण आठवण करून बोलवून घेतलं त्याबद्दल सर्व तसं करून मागू नये माहेरच्या माणसाचे पण व्यासपीठाचा नियम पण गोड सप्ताह कमिटी म्हणजे सर्व ग्रामस्थ मंडळीचे धन्यवाद शिवेमध्ये गोड गायनाचे साथ करण्यासाठी आपल्या गावची इवाई बरोबर की त्या भागातले गोड असं वारकरी येत ना ज्यांना खूप काही पाठायला मला चांगल्या चांगल्या कीर्तनकारांना ते अडवू शकतात आमचे परम स्नेही आदरणीय गुरुवारी हरिभक्तीपर्यंत आपा महाराज आपा सेवेत आहेत आपाचे हॉस्पिटल धन्यवाद अण्णा तुम्ही रमेश पाटील पहिले पॅन्ट घालतो ते आता धोतर घालत मी ओळखू ना आमचे साईनाथ भाऊ आहेत तुम्ही बाबा हरणारेच हे सगळे तुम्ही पिले सगळे गोड हे लेकरासाठी टाळ्या वाजवून महाराज आमच्या नशिबाला सगळे डंगर नटे हरी कीर्तन सगळे सगळे तरुण मुलं आहेत महाराज लेकराचं कौतुक आहे तिकडे आमचे मोगलाजी मामा मोगलाजी ह्या खरं तर उपकार मोगलाजी मामाचे आणि महाजन पाटलाचे आहेत का पाटील महाजन पाटील आता गाठ पडणार कुठे महाराज तरी ते का एसटीतली भेट होती महाराज हे दोघं होते महाजन पाटील आणि मोगलाजी मामा पंढरपूर येत होतो तेव्हा लहान होतो 11 वर्षाखालची गोष्ट आहे महाराज येत असताना मला वाटतं इर्षीच्या पुढे कुठं गाडी आलती आम्ही असले धोत्रावर महाराज महाजन पाटलाला बोलायचा रिनाद होता महाराज कुठले लातूरच्या जवळ बरं नाही कीर्तन म्हणजे हो येतं की द्या नंबर त्याला नंबर दिला आणि मग तिथून महाराज 11 वर्षापासून हा परिसर इतका फिरायला भेटला महाराज सांगता सोय नाही पण महाजन पाटील मोगलाजी मामा हे उपकार हे भाग दाखवायला कारणीभूत ते त्यांच्यापासून सुरुवात आहे या भागाची आमचे मोगलाजी मामा हे रू मामा ए मोहन मामा सगळे मंडळी सगळ्यांना साथ करून ह्या फसलेल्या ट्रॅक्टरला लोटी त्याच्या बाहेर काढलो धन्यवाद करी दादा धन्यवाद चोपदार आहे तिकडं कुठले डोंगरगाव सादेगाव गाव विचित्र आहे ते गोड त्यांनी कृपा दृष्टी टाकली त्यांचे धन्यवाद विशेष उपस्थितीमध्ये गोड अशी मृदंगाची साथ करणारे आमचे परम स्नेह आदरणीय परमित्र या भागातलं गोड असं मृदंग रत्न आमचे शिवा महाराज याला टाळ्या वाजवण्यासाठी वागण्यासाठी महाराज अंतकरणापासून धन्यवाद शिबिरमध्ये आमचे ज्येष्ठ हरिभक्तीपरायण गुरुवर्य खरगावचे बाबा शिवेत आहेत व्यासपीठावर धन्यवाद सगळ्या मायमावल्या तुम्ही सगळे शिवते मंडळी चॅनल वाले 12 भाऊ का काय गोपू झाला तुम्ही आमचे बाळा भाऊची चॅनल आहे काय
आता ते मला काही ते येत नाही बघा जरा काय म्हणते ते लाईक करा हा पुन्हा आता तेवढं शिक्षण नाही गेले आपलं मग ते सबस्क्राईब काय म्हणते त्याला सगळ्यांना मस्त चॅनल तुम्ही प्रक्षेपण ठेवलं तुमचे हॉस्पिटल धन्यवाद सगळे श्रोते मंडळी 2.5 तास 2.5 तास सेवा झाले कोणी हल्लं नाही कोणी बोललं नाही कोणी उठलं नाही कोणी नीट बसलं नाही कोणी बसून ठेवलेला उदारी दिले नाही कोणी ऐकत सतरंजीच्या द्वारे औषधी नाही मस्त सेवन केलं एकच संदेश घ्या या बद्धदशेतून मुक्त व्हायचं असेल तर देवाला आपलंच करावं लागते तो देव कशानं होतो फक्त भावानं भावे तेने संपुष्टी राहावे ज्ञानेश्वर नाव अगाई वसुदेव देवकी नंदना अगाई गोपिका रमणा अगा बळीकंदावा मनावा निदाना गुरुदी अगा द्रौपदी बांधवा अगाई सत्या बांधवा अगा विचया जीवा अगा माधवा पुरुषना अगा महेश